जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. कालचा पाठ बऱ्याच जणांना थोडा एकदम वेगळा वाटला असेल, कठीणही वाटला असेल, बरोबर? नाही, कारण तो कठीण तर कन्सेप्ट नाही सर. हा फक्त तो भूतकाळ आहे तेवढंच. हो, म्हणजे नाही, काही काही जणांना म्हटलं मी असं. हा. हा कारण हा कन्सेप्ट असा वेगळा आहे, थोडासा भूतकाळ आहे, पण नॉर्मल वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ त्या पदात त्या पठडीतला हा नाही, हा वेगळा भूतकाळ आहे म्हणून, बाकी काही नाही. हा. ठीक आहे. आपण पटकन काल जे घेतलं ना त्याची जर उजळणी घेऊया. बरोबर. आपण काय बघितलं की भूतकालवाचक कर्मणी धातू साधित विशेषण. ही विशेषणं कशी असतात? ती धातूपासून तयार झालेली असतात, पण ती शब्द असतात. शब्द विशेषण, ते क्रियापद राहत नाही, हे आपण बघितलं. मग त्याची आपण उदाहरणं बघितली. कुठली? गमगच्छतीचं गतः गता गतम, पा पिबतीचं पीतः पीता पीतम, पठतीचं पठिता पठिता पठितम, हा पश्यतीचं दृष्टः दृष्टा दृष्टम, हा उक्तः उक्ता उक्तम, वत्स उक्तः उक्ता उक्तम, क्रीडतीचं क्रीडिता क्रीडिता क्रीडितम, भूभवतीचं भूता भूता भूतम. बरोबर. अजून एक दुसरा कन्सेप्ट आपण बघितला की अकर्मक आणि सकर्मक. बरोबर. आणि याचा वापर हा जो आहे त्या ते क्रियापद अकर्मक आहे की सकर्मक आहे यावर ठरतो. कसं ओळखत होतो आपण सकर्मक की अकर्मक, ते कोण सांगेल? काय काय प्रश्न विचारायचा क्रियापदाला? कोण किंवा काय विचारायचं असतं. हा, कोण विचारलं तर जे येतं उत्तर त्याचं काय, तो काय असतो? सकर्म. करता. सकर्म. करता. तो करता. आणि काय करता असतो विचारल्यावर जे उत्तर येतं ते जर ते कर्म. कर्म. तर जर आलं तर ते कर्म, आणि नाही आलं तर ते क्रियापदच अकर्मक होऊन जातं. बरोबर. असं. आपण एक दुसरंही बघितलं होतं की जेव्हा अकर्मक क्रियापद असतं तेव्हा कर्त्याची विभक्ती काय असते? तृतीया. तृतीय. नाही, नाही, नाही. प्रथमा. जेव्हा अकर्मक क्रियापद असतं तेव्हा त्या प्रथमा. कर्त्याची विभक्ती कर्ता प्रथमेतच राहतो, कारण दुसरं काही कर्म नसतंच तिथं. आणि नसतेच. आणि मग त्या क्रियापदाचं जे लिंग आहे, क्रियापद म्हणजे त्या विशेषणाचं जे लिंग आहे धातू साधिताचं, ते कर्त्यानुसार बदलतं. हा. आणि जेव्हा हा. सकर्मक क्रियापद असतं तेव्हा ते क्रियापद कर्मानुसार चालतं. म्हणजे कर्म प्रथमेत, क्रियापदाचं लिंग कर्मानुसार, आणि कर्ता तृतीयेत. बरोबर. आता आपण परत एकदा बघूया ते काल काय शिकलो ते आपण. वाक्य, कृष्ण बगीच्यात गेला. काय याचं काय उत्तर बघितलं होतं आपण? पटकन सांगा. कृष्ण उद्याने गतः. कृष्ण हा उपवने कृष्ण गतः. हा कारण हा गतः ही कुठलं क्रियापद होतं बघितलं आपण? सकर्मक की अकर्मक? अकर्म. अकर्मक. अकर्मक असल्यामुळे कर्ता प्रथमेत गेला, कर्म नाहीच आहे, आणि क्रियापदाचं जे लिंग आहे ते कृष्ण हा पुल्लिंगी आहे म्हणून गतः झाला. पुल्लिंग आहे. राधा ही तिथे गेली. याचं काय केलं आपण? राधा अपि तत्र अपि गता. तत्र. गता. बरोबर. राधया राधयापि तत्र गता. गता. नाही, एक मिनिट. राधयाचं वेगळं आहे, ते राधा. वाक्य वेगळं होतं. इथं गेली गेली म्हणजे हा परत अकर्मक क्रियापद आहे. अकर्मक असल्यामुळे इथं कर्म, त्यामुळे इथं कर्ता प्रथम येतच असणार, त्यामुळे राधाचं राधा. राधाच राहणार. हा. जसं कृष्ण गता झाला तशी राधा गता झाली. बस. हा. ठीक आहे. आता जसं आता याचं उदाहरण मी एक देतो. मराठीत आपण हे ना ऍक्च्युली धातू साधित आपण एवढे वापरत असतो मराठीत, पण संस्कृत पासून आलेले, पण आपल्याला कल्पना येत नाही. आता उदाहरण आपण गतकाल म्हणतो, गतकाल नाही का? गत दिवस, गतकाल.
गत म्हणजे काय गेले ही क्रिया हे धातू गेले साधितच आहे. गत म्हणजे गेलेलं, बरोबर. गेलेलं. हा, तसं. तर ही खूप तुम्ही म्हणजे मला सांगू शकाल, म्हणजे आपण या पाठ झाल्यावर मग आपण सांगू की प्रत्येकाने पाच 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 धातू साधित जी मराठीत आपण वापरतो ती ग्रुपवर टाका असं आपण सांगूया. हा, तसं. ठीक आहे. त्याच्याकडून पाणी प्यायले गेले. काय केलं तेन आपण? जलम पीतम. तेन जलम पीतम. का बरं? इथे पीतमचं पी दीर्घ पाहिजे. हा, पीतम दीर्घ. हा, कारण का बरं? इथं हे अकर्मक आहे की सकर्मक? सकर्मक. सकर्मक सकर्मक. 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 यात कर्म कुठलं? काय प्यायलं? पाणी प्यायलं. जल. जलम. जलमचं लिंग काय? नपुसक. नपुसकलिंग. म्हणून पीतम आलं. नाही तर पिता किंवा पिता आलं असतं, पण आणि पीतम कर्त्याची आलं. तृतीया. हा, कर्त्याची तृतीया म्हणून 6चं तेनं झालं. बरोबर. असं. ठीक आहे. हा, सर, एक आता शंका होती, विचारू का? हो, बोला बोला. हा. मला विचारायचं होतं की हे जे तुम्ही गता आणि हे तुम्ही एकवचनी सांगितलेलं आहे, तर अनेक वचनीला सुद्धा तेच राहतं का ते? म्हणजे मी नोटीस केलं की फक्त तुम्ही एकवचनी नपुसकलिंग, एकवचनी आलं 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 स्त्रीलिंग. माझ्या लक्षात. हा, तर हां. काय हा, म्हणजे आता तुम्ही विचारलंच म्हणून सांगतो. सध्या मला तुम्हाला कन्फ्यूज करायचं नव्हतं, नाही, पण ठीक आहे. म्हणजे हा, नसतं नाही ऐका. एवढं सांगितलं तरी चालेल. हा, हा, नाही नाही, कन्फ्यूज म्हणजे काय की हा हां. शब्द, जेव्हा मी म्हटलं ना तुम्हाला की हा शब्द होतो, हां. हा हा विशेषण म्हणजे हा शब्द होतो, तर त्याच्यातच बरोबर. ते आलं की हां. शब्दाला जशी मग म, बहुवचन विभक्ती होतं वगैरे ना. असते तशाप्रमाणे होत. हा, तसं याला सगळ्या विभक्ती हो. लागणार आहेत. पण आपण हां. सध्या त्या भानगडीत जाऊया नको असं. ठीक आहे. नाहीतर हा मूळ कन्सेप्ट हा बाजूला राहील आपला. हं? हां. हा पहिल्या डोक्यात फिक्स होऊ दे. सगळं आपण हां. आजचा सगळा एक्झरसाइज आपण हा एकवचनातच करणार आहोत आणि हां. प्रथमा एकवचनातच करणार आहोत. पण हं. तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. त्याची विभक्ती होणार आहेत पुढे, वापरू शकतो आपण तशा. हं? हां. ठीक आहे. थँक्यू. हा. हं. तर आता चौथा, नंतर त्याने एक पत्र लिहिले. हे सकर्मक की अकर्मक? काय लिहिले? पत्र. काय सकर्मक. लिहिले? पत्र. सकर्मक. काय सकर्मक. लिहिलंय? पत्र लिहिले. बरोबर. हा, त्यामुळे मग सकर्मक. त्यामुळे पत्रचं काय लिंग काय पत्राचं? पत्रम. ते नपुंसक. पत्र ना. नपुंसक. ते पत्र नपुंसकलिंग. नपुसकलिंग. नपुंसकलिंग. त्यामुळे पत्रम लिखितम. मूळ वाक्य काय? पत्रम लिखितम. मग आता करतात त्याने म्हटल्यामुळे ते न झालं. मग पश्चात, एकम, याच्यावरती जास्त आपलं लक्ष देण्याचं कारण नाही. मूळ आपलं गाभा काय या वाक्याचा? तेन पत्रम लिखितम. बरोबर. समजलं? हा. आता राधेने ते पत्र पाहिले. काय पाहिले? पत्र. हा, सकर्मक क्रियापद. सकर्मक. बरोबर. हा, मग पत्रम काय होईल? पत्रम दृष्टम. दृष्टम. हा, पश्चिम नाही होत बरं, दृष्टम होतं. हा, हे लक्षात घ्या. कोणीतरी पश्चिम करेल, कारण आपण दृश पश्यती करतो, पण इथं पश्चिम नाही होत, दृष्टम होतं. हा, आता पत्रम दृष्टम हे मूळ वाक्य आणि या वाक्याचा कर्ता तृतीयच जाईल. ते काय होईल? राधया. राधेय. तत्पत्रम दृष्टम. हा, तर त्याची विभक्ती सर, झालेली एक नाहीये. मिनिट. हा, बोला. एक सेकंड. राधेया की राधया? राधया. राधया बरोबर आहे ना? राधया. हा, तुमच्या त्या विभक्ती म्हणजे तुम्ही वाहिल्या लिहिले. आहेत, पण जेव्हा केव्हा हा, होईल हा. तेव्हा त्या राधया पाहिजे असं. तिथे लिहिले राधया. हा, बरोबर. ठीक आहे. आता पुढचं वाक्य आपण बघितली होती. तिने जलदच ते वाचले. काय वाचले? पत्र. ते पण म्हणजे इथे ते पत्र. म्हणजे पत्र म्हणजे, पण तेच जर इथे मग तेच कर्म नपुसकलिंग. म्हणजे नपुसकलिंगी रूप काय तेच? तया. ते हम्म. तया. तया नाही, तत्. हां, तत्. तत्पठितम. आणि तिनेच तया हो. आलं. तिनेच साच तया आलं. तया हे तेच नाही, तया हे तिनेच भाषांतर आहे. हा, ठीक आहे. वृक्षावरून एक फूल पडले. काय पडले? फूल पडले. सकर्मक क्रिया. सकर्मक. काय पडले?
मग काय फुल झालं? पडलं. फुल. फुलाचा काय शब्द आहे आपला? पुष्पम. पुष्पम. पुष्पम आता इथे पुष्पम इथं करता, या वाक्यात करता काय आहे? पुढचा कोणीच नाहीये. करता नाहीये. करता वृक्ष नाहीच आहे. वृक्ष हा. नाहीये. हा, त्यामुळे फुल पडले. काय पडले? फुल पडले. त्यामुळे पुष्पम अकर्म. पतितम. वृक्ष हा, पुष्पम पतितम. पतितम असं. हा, किंवा किंवा याचं तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, की काय पडले आणि कोण पडले एकच उत्तर आहे, म्हणून कर्ता आणि कर्म हे दोन्ही एकच आहे, म्हणून पुष्पम पतितम असं पण म्हणू शकता तुम्ही. हा, समजलं ना मी काय म्हटलं ते? कोण पडले? फुल पडले. काय पडले? फुल पडले असं. हा, जेव्हा कोण आणि कायचं जेव्हा उत्तर एकच येतं ना, तेव्हा तो म्हणजे त्या दृष्टीने ते आकर्मक पण होऊ शकतं असं. समजलं? ठीक आहे. गोपाल सुद्धा तेथे गेला. कोण काय गेला? ते कर्म नाही. कर्म नाही. मग कर्ता कोण आहे? गोपाल. मग काय होईल? गोपाल कर्ता हा हा, गतः. तत्र गतः. गतः. बरोबर. गोपालापि तत्र गतः. बरोबर. हा, गोपाला पुल्लिंगी आहे म्हणून गतः आलं. त्याने तेथे भोजन केले. त्याने तेथे खाल्ले असं आपण म्हणू आपण. हा, त्यामुळे त्या भोजन केले हा जरा कन्फ्युज शब्द आहे. त्याने तेथे खाल्ले. त्याचं काय होईल? तेन तत्र भुक्तम्. तत्र भोजनं किंवा हा, तर सहा किंवा त्याने कोणाकडून? म्हणजे त्याने तत्र भुक्त त्याच्यानंतर सर, त्याने भोजनचं काय केलं मग? काय ते? भोजनचं काय करतो मग? नाही, आपण इथे भोजन करणे म्हणजेच भुज धातू आहे. मराठीत आपण बऱ्याच ठिकाणी करणे हा शब्द वापरतो, पण त्याची खरी गरज नसते. संस्कृतमध्ये अशी बरेच क्रियापदे त्यात भोजन करणे. जसं मी म्हणतो मी काम करतो, तर काम करतो म्हणजे काय, याला दोन शब्दांची गरज नाही का? मी म्हणजे काम नाही करणं सर. करतो. हा, बोला. भुक्त हा म्हणजे भोजन केले असं आहे का? भोजनसाठी तेच आहे का भुक्त हा? तसं काय यायचं? भुज धातू आहे. भुज धातूचं भूतकाळवाचक धातू साधित आहे, ते भुक्ता असं होतं. अच्छा. भुक्तः म्हणजे भोजन जेवला उपयोग. केला, भोजन केले म्हणजे भुक्तः असं. ओके. म्हणून खाल्ले घेतलंय ना सर. हा, बरोबर. आता म्हणजे आता पुढचं बघूया. त्याच्यानंतर एक विचारायचं होतं, पश्यचं बोला. दृष्टम हे भूतकाळी रूप आहे का? पश्यचं दृष्टम होतं म्हणजे ते भूतकाळ आहे म्हणून का? हो, नाही, ते धातू साधित आहे. दृष्टम, दृष्टा, दृष्टपश्च. दृष्टा. धातू साधित आहे पश्यचं. पश्यचं धातू साधित आहे. दृष्टम किंवा दृष्टा किंवा दृष्टः असं लिंगानुसार बदलतं ते. बरोबर. ठीक आहे. बरं, आता त्याच्यानंतर त्याने थंड पाणी प्यायले. काय होईल? तेन पश्चात शीतलम तेन जलम जलम पिबम. तेन शीतलम जलम पीतम. पितम. पिबम नाही, पितम. नाही, आपण कसं माहितीये का, स्टेप बाय स्टेप जायचं. कसं? काय प्यायले? पाणी प्यायले. म्हणजे आलं कर्म झालं, नक्की झालं. बरोबर. काय प्यायले? पाणी प्यायले. कोणी प्यायले? त्यांनी प्यायले. म्हणजे कोण आणि कायची उत्तरं वेगळी आली. त्यामुळे मग जलम, आता पाणी म्हणजे जलम पितम हे वाक्य झालं. आता जलमचं करता काय? तेन जलम पितम. मग आता शीतल असेल तर ते त्याचं विशेषण आहे, ते शीतलम होईल. म्हणून शीतलम जलम पितम. त्यांच्यानंतर म्हणजे काय? पश्चात असं. त्यांच्यानंतर बोला. जलम
जलम आहे म्हणजे म्हणून शीतम येणार ना, म्हणजे तेन जलम तेन पुसकलिंगी आहे म्हणून शीतम बरोबर येणार ना. बरोबर. आता संस्कृतमध्ये एक नियम आहे, मला आतापर्यंत आला की नाही तो माहिती नाही मला, पण बहुतेक झाला आहे आपला, की विशेषणाला स्वतःचं लिंग नसतं. विशेषणाचं लिंग हे जे विशेष्य आहे त्याच्यानुसार बदलतं. म्हणजे जसं आपण म्हणजे शीतलम जलम, हा, पण पण जर वायू जर म्हटलं आपण, हा, तर शीतल हा वायू असं म्हणू आपण, थंड वारा असं, नाही का? म्हणजे हा, नंतर उदाहरणार्थ किंवा शीतल हा अग्नी असं. अग्नी म्हणजे शीतल अग्नी होऊच शकत नाही, पण असं मी म्हणतोय तसं, नाही का? उष्ण हा अग्नी, उष्णम जलम असं. म्हणजे किंवा विशेष, स्त्रीलिंगी घेतलं तर कसं होईल? स्त्रीलिंगी कुठलं तरी. हा स्त्रीलिंगी किंवा ही थंड काठी, हा, असं, हा. तर मग आपण शीतला असं होईल. शीतला. शीतला यष्टी असं. यष्टी म्हणजे काठी, तर शीतला यष्टी असं. समजलं? त्यानंतर थंड हा, पाणी प्यायले. त्यामुळे विषय, आणि मराठीत पण आपण करतोच ना तसं, चांगला मुलगा, चांगली मुलगी, नाही का? विशेष चांगली फुलं विशेष करतोच तसं, नाही का? तसं म्हणजे फार आपलं जलम काही मराठीपेक्षा काही वेगळा नियम नाही आहे हा, पण तो म्हणून म्हणजे पितम. फक्त एक लक्षात ठेवायचा असं. तसं इंग्लिशमध्ये नाहीये. गुड हा शब्द सगळ्यांना गुडच वापरला जातो आपण, नाही का? गुड बाय, गुड गर्ल, सगळ्यांना गुडच असतो, नाही का? असं. ठीक आहे. अजून आता आपण सर थोडस हा, बोला. सर 10 मध्ये त्यांच्या नंतर साठी आपण त्यांच्या नाही, ऍक्च्युली ते नाही नाही, त्यांच्या बाद नाही, आपण पश्चात म्हणूया. त्यांच्या म्हणजे कोण ते वगैरे असं जाऊ द्या, असं, कारण नको इथे का आता. त्यांच्याचा बरं, काही ठीक आहे. रेफरन्सच नाही, तेव्हा त्यांच्या शब्दाला सोडून द्या, नंतर असं म्हणूया. बर, हो. तत्पश्चात नाही येणार का सर? आणि आता ते त्यांच्या नंतर पश्चात, त्यांच्या म्हणजे काय, ते मला वाटतं ते वाक्यच चुकलेलं आहे. त्यांच्या म्हणजे कोणा, काही रेफरन्स लागत नाही त्याचा, त्यांच्या म्हणजे कोण ते, असं. जाऊ द्या. आणि नेहमी आपल्या इथं कन्सेप्ट आहे तो धातू साधिताचं प्रॅक्टिस करणं, हा आपला हेतू आहे सध्या या पाठाचा. ठीक आहे. आता जरा आपण आधी कठीण वाक्य केली, म्हणजे मराठीतनं संस्कृत केली. आता सोपा अभ्यास आहे. हा, संस्कृतचं आपल्याला मराठीत करायचं आहे. वाचा कोणीतरी पटकन, आणि त्याचं मी वाचू हे का? द्या. हा, सांगा, नाव सांगा जले आणि वाचा. जले पत्रम पतितम, हा, म्हणजे पाण्यात पत्र पडले. आन. पाण्यात पत्र पत्र पडले. पडले. हा, पत्र म्हणजे पान पडले असं. पान पडले. पत्रम पतितम, हा, असं. हा, आता आतापर्यंत जे बोलले नाहीत ते बोला जरा, दुसरं वाक्य. अंगणे बालकाः पतितः, हा, म्हणजे अंगणामध्ये मुलगा पडला. मुलगा पडला. आता बालकः. पतितः का आलं, पतितम का नाही? बालक म्हणजे मुलगा आपण पुल्लिंगी धरतो, आणि पुल्लिंगी एक वचन म्हणून पतितः. बरोबर. नाही कोण पडलं, बालक पडलं आणि म्हणजे तृतीया, हा, पुल्लिंगी आहे आणि एक वचन आहे ना, बालक पडला आणि बालक हा. पडला. काय पडला? बालक पडला. कोण पडला? बालक पडला. त्यामुळे तो बालक हात झाला असं. ठीक आहे. आणि त्यामुळे पतितः आलं, पुल्लिंगी असल्यामुळे. बरोबर. आता तिसरं वाक्य कोण बोला? तेन दुग्धम पीतम, त्याने दूध प्यायले. आता पीतम का आलं? दुग्धम पीतम, नपुंसकलिंगी आलं, नपुंसकलिंगी एक वचन, आणि दूध दुग्ध हे, हा, आणि ते कर्म आहे ना, काय प्यायले, दूध प्यायले. बरोबर बरोबर. त्यापुढे दुधाप्रमाणे पीतम, दुग्धम पीतम, आणि दूध हे नपुंसकलिंगी. बरोबर, म्हणून नपुंसकलिंगी पितम. हा, आणि तेन काय? तेन
तेन त्याने. पण नपुंसकलिंग त्रुटी त्याने. आहे त्याची त्वम. तृतीय. ते ना म्हणजे तृतीय. सहाचं तृतीय एकवचन. बरोबर, त्याने. त्याने दूध प्याले. हा, मगाशी मला पण एक प्रश्न होता ते दृष्ट जे आपण म्हणतो तो धातू पश्चात म्हणायचा का दृश्य म्हणायचा? दृश्य पण धातू असेल ना? नाही, काय माहितीये का, त्या धातूला म्हणतानाच आम्ही असं म्हणतो दृश पश्यती. अच्छा, दृश्य पश्यती असाच धातू आहे. असाच ओके. धातू. आता त्याची गंमत अशी आहे की काही रूप जी आहेत ना ती पश्यती वगैरे मध्ये होतात, काही दृश प्रमाणे होतात. कन्फ्युजन. हा, पण आहे असं आहे. असं जसं जसं पा पिबती आणि आता पाच पिब ब कुठनं आला, पण आला तसं, नाही का, तसं. गमगच्छ पण तसंच आहे. गमगच्छ पण तसंच आहे, बरोबर तसं. खाली भांडी. आता चौथं कोण वाचेल? सर मी वाचू भाग्यश्री. हा, वाचा. बाला मी श्वेता. बाला अत्र आगता. बाला म्हणजे मुलगी. अत्र येथे आली. येथे आली. आता इथे बघा स्त्रीलिंगी आगता आलं. जसं आपण हा, परवा म्हटलं स्त्रीलिंगी. होतं की जसं तुम्ही म्हणताना सुद्धा अहम अत्र अहम म्हणजे तुम्ही जर स्त्री असाल तर अहम अत्र आगता असं म्हणा, नाही का. काल आपण ते बोलत असताना वेळ संपली होती आपली, नाही का. ठीक आहे. मुलगी येथे आली, लडकी यहाँ आई. हे वाक्य वाचा कोण? मी अशोकजी, हा वाचा. कोण? मी शुभा जोशी वाचू. हा वाचा. रामः गृहात् बहिः गतः. म्हणजे राम घराबाहेर गेला. घराबाहेर गेला, बरोबर. हा, किंवा घरापासून बाहेर गेला. गृहात पंचमी आहे ना, म्हणजे पासून. घरापासून बाहेर गेला किंवा घरापासून घरातून पण चालेल. घरातून पण चालेल, बरोबर. हा सर. हा, ठीक. आता कोण वाचेल? कोण कोण बोलत नाही? मी आजपर्यंत भारती रावांचा आवाज ऐकला नाहीये, अलकाचा आवाज ऐकला नाहीये. अशोकजी पण क्वचित बोलतात. बोला, कोण बोलतंय यापैकी? कोण? मी सांगतो सर. अशोक. बोला. पत्रम न लिखितम, त्याने पत्र लिहिले नाही. त्याने पत्र लिहिले नाही. हा, बरोबर. पत्रम, आता लिखितमचा पण न लिखितम पण करू शकतो ना. म्हणजे जसं गतः न गतः पण चालू शकतो, आगता न आगता असं पण होऊ शकतं. तर इथे न या शब्दाचा पण या वाक्यात उपयोग केलेला आहे, ते नकारार्थी करण्यासाठी. आणि तेनं तर आपण बघितले, नाही का. ठीक आहे. म्हणजे सर त्याने पत्र नाही लिहिले सुद्धा चालेल ना? हो, त्याने पत्र लिहिले नाही, त्यांनी पत्र नाही लिहिले, कसंही म्हणा तुम्ही. असं. आता खरं तुम्हाला वाटत असेल की हे सगळं काय चाललंय, असं भूतकाळ असा का करतायत. आता याची हे धातू साधीचं जे खरं सामर्थ्य आहे ना, बलस्थान, हे तुम्हाला या वाक्यात दिसेल. तत्र स्थितः गोपालः किं पश्यति. म्हणजे याचा अर्थ मी सांगतो. तत्र म्हणजे तेथे, स्थितः म्हणजे बसलेला किंवा उभा असलेला किंवा थांबलेला, बसलेला, उभा राहिलेला. गोपाल किं पश्यति म्हणजे बघा त्याच्यात. म्हणजे आता बघा, तेथे बसलेला म्हणजे बघा, आता याचं कळलं. आता बसलेला हा शब्द क्रियापद आहे की शब्द म्हणजे विशेषण आहे? हे गोपालचं विशेषण झालं, नाही का. तत्र स्थितः हे गोपालचं विशेषण. म्हणजे तुम्हाला आता याचा शब्द अर्थ कळला असेल की याला आपण विशेषण का म्हणतो. कारण हा शब्द आपण नुसतं वाक्याचा भूतकाळात वाक्य करण्यासाठी तर करू शकतोच, पण त्याच्यापेक्षा याचं खूप मोठं सामर्थ्य आहे ना,
ते क्रियापदाची विशेषणं करतोय आपण. आणि हे संस्कृतमध्ये फार मोठे म्हणजे आणि संस्कृतमध्ये हिंदी मराठीत पण आलेलं आहे, पण जे इंग्लिशमध्ये वगैरे असं नाहीये. हा, तत्र स्थितः गोपालः किं पश्यति, म्हणजे तेथे बसलेला गोपाल काय करतो असं. काय नाही पाहतो. का? हा, असं. तर धावितः, तो धावणारा गोपाल काय करतो? हा, तत्र धावितः असं पण येऊ शकतं आपलं. समजलं? तर हे म्हणजे तेथे थांबलेला, बसलेला, उभा राहिलेला काय. हा, तर असं आहे, म्हणजे धातू साधिताचा खरा उपयोग, मोठा उपयोग हा विशेषण म्हणून होतो इथे. समजलं? हा, आता 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 इथं बघा, हे एक वेगळंच वाक्य आहे. कथम इत्थम वृत्तांतः भूतः. हा, कथम म्हणजे कस, केव्हा इत्थम म्हणजे असा, हा, प्रसंग कसा झाला. भूता म्हणजे झाला, वृत्तांत म्हणजे प्रसंग, हा, इत्थम म्हणजे हा किंवा यह, आणि कसम म्हणजे कथम म्हणजे कसा, भूता म्हणजे झाला. तर इथं हे वृत्तांतः भूता असं. भूता म्हणजे आपण हे आधीची जी वाक्य केली तसं आहे. इथं विशेषण म्हणून नाही, तर ही क्रिया व्यक्त करण्यासाठीच झालेली असं. हा, आता इथे दृष्टाचं एक उदाहरण बघू. हा, कोण वाचेल? मी वाचू. सीमा कुलकर्णी. हा, सीमा वाचा. त्वया सह पुरुषः दृष्टः. हा, तिने तो पुरुष पाहिला. तिने नाही होणार. त्वया म्हणजे तुझ्याकडून किंवा तू. ओके. हा, तुझ्याने, तुझ्याकडून. तृतीय आहे, त्वमची तृतीया, युष्मतची तृतीया आहे ही. हा, त्वया म्हणजे तुझ्याकडून तो पुरुष बघितला गेला असं पण होऊ शकतं. हा, तुझ्याकडून तो पुरुष पाहिला गेला. ऍक्च्युअली ना, हा जो कर्मणी प्रयोग आहे ना, हा कर्मणी प्रयोगामध्ये म्हणजे आपण तिने तो पुरुष पाहिला असं पण म्हणू शकतो, पण याचं योग्य रूपांतर हे असं आहे, तुझ्याकडून, तुझ्याने किंवा तुझ्याकडून तो पुरुष पाहिला गेला. आणि मग तिथे कर्ता बरोबर आपण तृतीयेत टाकतो. बरोबर? तुझ्याने किंवा तुझ्याकडून तो पुरुष पाहिला गेला असं. पण सर मराठीमध्ये हे वाक्य ऑड वाटते. तुझ्याकडून तो नाही पुरुष पाहायला गेला. नाही, कसं आहे माहितीये का, कर्मणी प्रयोग कधी हा थोडस ऑड वाटतं, पण जर विचार केला तर बऱ्याचदा आपण आपल्याला काय म्हणायचंय, म्हणजे इथं तू तो पुरुष बघितला का. हा, इथं तू या शब्दावर हे असतं ना, कोणी बघितला, तू बघितला, तू बघितला, तू बघितला, तू बघितला, नाही तू बघितला. तिथे आपला फोकस असतो तो कोणी बघितला त्याच्यावर असतो. पण जेव्हा फोकस तो एक चमत्कारिक पुरुष आहे, त्याला कोणी बघितलं, त्या पुरुषाला कोणी बघितलं. हा, म्हणजे तो पुरुष, म्हणजे इथं महत्व कोणाला आहे, पुरुष त्या पुरुषाला. हा, तो पुरुष पुरुष असं. हे कर्म धरायचं. काय पाहिलं? पुरुष पाहिला असं. हा हा हा, असं. आणि इथं वाक्यात म्हणजे काय होतं, वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग म्हणजे काय, जिथं कर्माला महत्व असतं ना, म्हणून कर्मणी प्रयोग केला जातो. जसं मी गुलाबजाम खाल्ले, इथे मी, हा, मी म्हणजे इथे मी मोठा, म्हणजे मी खाल्ले, पण माझ्याकडून गुलाबजाम खाल्ले गेले. इथं म्हणजे मला महत्व नाहीये, माझ्याकडून गुलाबजाम खाल्ले गेले असं. महत्व गुलाबजामाला आहे असं. म्हणजे स्वतःला द्रष्टा करून टाकायचं काय? पॅसिव्ह, ज्याला इंग्लिशमध्ये मी नाही खाल्ले, माझ्याकडून खाल्ले गेले. पॅसिव्ह व्हॉइस सोपं जातं त्यापेक्षा. पॅसिव्ह व्हॉइस म्हणतो ना आपण, पॅसिव्ह हो, व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस सोपं जातं. हा, तसं. हा हा, बरं ठीक आहे. आता इथं बघा, इथं परत हे वाक्य कसं आहे, तत्र स्थितः सः किं करोति. याचा अर्थ काय होईल सांगा. येथे उभा असलेला तेथे बसून तू काय करतो, तो काय काय करतो. करतो? बसून तो काय करतो. तेथे एकाने सांगा. बसलेला तो काय करतो. हा, आता तेथे बसलेला तो काय करतो. काय करतो. बसलेला तत्र तो. स्थिता,
हा म्हणजे ते लग्न. स्थिता हे रसिका सहा सांग. सहाचं विशेषण आहे. स्थितः जे आहे हे सहाचं विशेषण हो आहे. हा तर या हो हो हा 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 चांगला उपयोग आहे याचा. बसलेला, हा हा च- धावत असलेला, तो पडत असलेला, रांगत असलेला मुलगा, तर रांगत असलेला मुलगा, तर रांगत असलेला हे आपण मराठीतही धातुसाधित वापरतोच. रांगत असलेला हे धातुसाधितच आहे, नाही का? नाही का? खेळत असलेला, रांगत असलेला, प्यालेला, तो प्यालेला माणूस, नाही का? दारू प्यालेला माणूस. प्यालेला माणूस हे प्यालेला हे विशेषण आहे. प्यालेला हे क्रियापद आहे का? नाही. तसं. नाही का? विशेषण. सहा हम्म. सहा सुरा पिता किंवा सुरा पिता असं म्हणजे दारू प्यायलेला. सुरा पिता असं तसं. तर तेथे थांबलेला तो काय करतो असं. अजून बघू. हे वाचा कोणी. सर तो मागचा स्लाइड दाखव ना जरा. हा हा ठीक आहे सर. ठीक आहे सर. तर आता तुम्ही एक का आपण इथेच जरा थोडं मला वाटतं दुसरं चॅप्टर आता माझ्या दृष्टीने बहुतेक इथे सगळं आहे काही वाक्य. ठीक आहे. पण नाही इथे ती वाक्य नाहीच आहे. हा तर आपण असं करूया, तुम्हीच मला ना प्रत्येक ज्यांना जशी सुचतील तशी धातुसाधित मराठीतले शब्द सांगा बघू. मी सांगतो, मी सुरुवात करतो. हस्तलिखित. हा लिखित म्हणजे लिहिलेले. लिखित हा शब्द लिखतीचं धातुसाधित आहे. बरोबर. अजून कोणी उदाहरण द्या. स्वरचित. बरोबर. स्वरचित. बरोबर. रचित. रचतीचं रचयतीचं हे रचित असं हे धातुसाधित आहे. बरोबर. अजून अर्चित पूजिलेला. बरोबर. संचित साचलेले, सर हे साठवलेले किंवा कळत नाही हा सर. काय हे आता म्हणजे हे आता कर्मणी जे सांगितलंय ते नाही कळत आहे खरं तर. हे तर सातव्या वाक्यापासून समजलं नाही खरं. अर्थ मराठीत कळतोय पण म्हणजे कर्मणी नाही लक्षात आलं. बरं. जरा नाही परत ठीक आहे. रिपीट. नाही बरोबर आहे. नाही समजत नाही नाही नाहीये. नाही नाही ऐका. नाही नाही बरोबर आहे. सांगतो मी कन्सेप्ट. एक लक्षात घ्या की माझ्या खाली असे सॉक्स येते आणतो काय मी झोप आवाज ठेवतो आवाज ते. म्यूट करा ना सगळ्यांनी, म्हणजे सर काय बोलतात ते कळेल प्लीज. मीच करतो म्यूट. हा ठीक आहे. तर नाही सायलीने चांगला प्रश्न विचारला की बरोबर आहे हा कन्सेप्ट समजायला थोडा अवघड आहे. पण मी पुन्हा एकदा बेसिक पहिल्यापासून सांगतो. हा की इथं आपण काय करतो, क्रियापदाचं रूपांतर धातुसाधित शब्दात करतो, शब्द किंवा विशेषणात करतो. हा पहिली कन्सेप्ट. जसं गम, अगदी सोपा शब्द गम. गमचं जसं आपण गमचं गतहा गता गतहा किंवा गता असं केलं. बरोबर. गम म्हणजे गतम गतहा गता असं. किंवा लिखितम लिखितहा लिखिता हे लिंगानुसार बदल. इथपर्यंत कळलंय सायलीताई तुम्हाला? हो 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 सर. एवढं कळलं ना? ठीक आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हे कळलं की धातूपासून धातुसाधित कसं बनवायचं हे कळलं. आता दुसरं बघू की याचा उपयोग कसा करायचा. हा याचा उपयोग दोन गोष्टींकरता होतो. एक म्हणजे पहिला जो आपण बघितला तो म्हणजे भूतकाल वाचक वाक्य तयार करणे. जसं तो गेला, मी गेली, राम आला, राम गेला, सीता गेली वगैरे वगैरे. बरोबर. तर याच्यामध्ये म्हणजे क्रिया त्या म्हणजे त्या याच्या शब्दानुसार आपण गतहा गता किंवा गतम असं करू शकतो. हा त्यामुळे त्याला 3 लिंग आहेत की लिंग त्या शब्दाचा वापर कसा करतो आहोत धातुसाधिताचा त्याच्यावर ते ठरतं. हे कळलं सायलीताई? हो 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 कळलं. हो सर. आता खरी गंमत पुढे सुरू होते.
आतापर्यंतचं सोपं आहे की आता हे जे क्रियापद आता आपण ठरवलं की क्रियापद हे सकर्मक आहे की अकर्मक आहे. हो. सकर्मक क्रियापद काय की जिथं कोण आणि काय याची उत्तरं वेगळी काय, हो. असतात. कोण म्हणजे कर्ता, काय म्हणजे कर्म. बरोबर. हो. मी गेला, हो. गेल्यामध्ये कर्म, मी गेला, तू गेलीस, तो गेला, याच्यामध्ये कर्म नसतंच. त्याला आपण म्हणतो हो. अकर्मक. अकर्मक. हो. किंवा काय पडले, कोण पडले, दोन्हीचा अर्थ एकच होतो, तेव्हाही ते अकर्मकच, नाही का. हो. काय पडले, हो. फूल पडले. बरोबर आहे. कोण पडले, फूल पडले, नाही का, बालक पडला, असं दोन्हीचा अर्थ एकच असला की ते अकर्मक. पण जेव्हा कोण आणि कायचं उत्तर जेव्हा वेगळं मिळतं तेव्हा ते क्रियापदाला आपण तेव्हा त्या धातूला आपण सकर्मक म्हणू. इथपर्यंत कळलं? हो हो सर. हो. हो. आता चौथा नियम काय, जर अकर्मक क्रियापद असेल, कोण आणि कायचं उत्तर जर एकच आलं तर अगदी सोपं आहे की जे काय उत्तर येईल कायला किंवा कोणला ते तो शब्द प्रथमेत, म्हणजे तो कर्ता प्रथमेत, प्रथमा विभक्तीत, आणि त्याचं ते जे क्रियापद आहे जो म्हणजे धातू क्रियापद नव्हे, धातू साधित, ते कर्त्याच्या लिंगानुसार चालेल. जसं सहा गतः, सीता गता, रामः गता, कंदुकम गतम. हे कळलं? कळलं? हो हो. त्यामुळे जर अकर्मक असेल तर त्याचं म्हणजे ते धातू साधित आहे, त्याचं लिंग हे कर्त्यानुसार असतं. इथपर्यंत आपण समजलं. आता पुढची स्टेप, की समजा क्रियापद हे सकर्मक आहे. आता सकर्मक क्रियापद कुठली? वाचणे, पाहणे, बरोबर, नाही का. ती दोन समजा आपण बघितली. पाहिला, मी पाहिले. काय पाहिले? पत्र पाहिले. कोणी पाहिले? मी पाहिले, तू पाहिले, रामानी पाहिले, वगैरे, नाही का. तर मग त्यामध्ये काय करायचं, जेव्हा ते क्रिया म्हणजे एकदा निर्णय झाला आपला की ते क्रियापद हे सकर्मक आहे, तेव्हा काय करायचं, ते जे कर्म असेल, पत्र, जलम, दुग्धम, जे काय कर्म असेल ते त्याचं लिंग काय ते आधी बघायचं. पत्रम हे नपुसकलिंगी आहे, जलम हे नपुसकलिंगी आहे, मोदकम हे नपुसकलिंगी आहे, नाही का. तर बरीचशी क्रिया कर्म जी असतात ती नपुसकलिंगी. पण पुरुषः हे काय आहे? पुल्लिंग आहे. त्यामुळे मग आता जसं 9व्या वाक्यात बघितलं आपण, पुरुषः दृष्टः, बरोबर. त्यामुळे कर्म आता पुरुष काय बघितला? पुरुष बघितला. कोणी बघितला? तू बघितला. मग आता कर्म काय आलं? पुरुष हे कर्म आलं. मग आता कर्म हे पुल्लिंगी आहे म्हणून दृष्टः होईल, बरोबर. आणि मग कर्म तर आहेच, पुरुषः दृष्टः, हे वाक्य झालं. मग त्याच्या कर्त्याकडे वळायचं. कर्त्याला काय करायचं? ते कर्ता तू, तर तूची तृतीया घ्यायची. त्वमची तृतीया ते त्वया. रामाची तृतीया रामेण. रामेण सहा पुरुषः दृष्टा. सीतया सहा पुरुषः दृष्टा. राधया सहा पुरुषः दृष्टा. असं कळलं आता इथपर्यंत तुम्हाला? पायरी पायरीने आपण जायचं अगदी. या 5 की 6 पायऱ्या आहेत. प्रत्येकाला आपण क्रियापदाला प्रश्न विचारून सकर्मक की अकर्मक, त्याप्रमाणे अकर्मक असेल तर अगदी सोपं आहे, सकर्मक असेल तर कर्मानुसार, आणि कर्ता तृतीय, अकर्मक असेल तर कर्त्यानुसार, कारण कर्म नसतंच. इतकं सोपं आहे. बरोबर. अपर्णा बोला. अपर्णाने हात वर केलाय. अपर्णा पण म्यूट आहे. तर हे जे तुम्ही नियम सांगितले ते आम्हाला लिहून मिळतील का? लिहून पाठवेन मी. अगदी बरोबर. तुम्हाला मी अगदी स्टेप बाय स्टेप ज्या पायऱ्या आहेत आपण तुम्हाला मी नियम पाठवेल आणि मग तुम्ही ती प्रॅक्टिस करा त्याची.
छोटे छोटे वाक्य आम्ही बनवा. वाक्याची पडताळणी घेऊ. हा हो सर चालेल. हो सर, नियम दिले